छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर बरडशेवाळा येथे संपन्न। हदगाव तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 या कालावधीत 8 महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। त्या अंतर्गत बरडशेवाळा येथे पहिले शिबिर पार पडले। या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध प्रलंबित कामांचा निपटारा करून घेतला। 7/12 अद्ययावत करणे, विविध दाखले वाटप, पीएम किसान फेरफार निकाली काढणे, ई मोजणी, सामाजिक योजनांचा लाभ आदी सेवा नागरिकांना देण्यात आल्या। या शिबिरामुळे अनेकांची कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। शिबिरासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। माझं नाव सविता विनोद निमडगे, मी पळशेची आहे आणि आज बरडशेवाळा येथे जी शासनाने कार्यक्रम ठेवला, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर ठेवलेला आहे। या शिबिरामध्ये प्रत्येकाचं काम तात्काळ झालेलं आहे आणि मला पण योजनेचा लाभ झाला। कुठेही हातगावला इकडे तिकडे न हिंडता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचं, प्रत्येक पुरुषाचं, सगळ्यांचं काम झालं आणि मला पण प्रशासनाचा खूप फायदा झाला आणि तात्काळ माझं काम झालं आणि मला पण योजनेचा फायदा झाला। खूप खूप प्रशासनाचे मनापूर्वक धन्यवाद। मी प्रभाकर शंकरराव कवडे, राहणार बरडशेवाळा येथे शिबिर होतं। त्या शिबिरमध्ये शिधापत्रिका तुमच्या हातात प्रमाणपत्र आहे, कशाचं आहे? शिधापत्रिका। काय वाटते तुम्हाला, असे कार्यक्रम गावोगाव घेऊन तुम्हाला घरबसल्या प्रमाणपत्र मिळावं असं वाटतं का? आज दिनांक 7 मार्च 2026 बरडशेवाळा मंडळ, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर आयोजित केलेले आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून या मंडळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या वतीने जे काही प्रमाणपत्राचे वाटप असतील, समस्याचे निराकरण असतील, त्या ठिकाणी त्या समस्याचे निराकरण करण्यात आलेले। या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या हदगाव तालुक्याचे आमदार माननीय बाबुरावजी कदम साहेब सुद्धा उपस्थित होते आणि सर्व प्रशासन या ठिकाणी सज्ज होतं आणि आमच्या गावातील प्रत्येक जे काही शेतकरी 7/12 असतील, उत्पन्नाची प्रमाणपत्रे असतील, पुरवठा विभागामार्फत हे शिधापत्रिकेचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व प्रशासनाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये व्हावे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक मंडळीचा त्या कार्यक्रमामध्ये त्या लाभ भेटण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केले तर अतिशय चांगलं होईल। समाधान झालं का तुमचं? हो, आजच्या या समाधान शिबिराच्या निमित्तानं माझं तर समाधान झालेलं आहे आणि इथं उपस्थित सर्व व्यक्तीचं सुद्धा समाधान झालं असं मला या ठिकाणी वाटते।